कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। देवा देवा देवा, माणसं ओळखायला कसा काय चुकलास? अरे जी माणसं आपल्याला बिझनेस मिळवून देणार आहे, आपण त्यांनाच हर्ट केलं। आय एम रिअली सॉरी बट डोंट वरी, आपल्याला आपली चूक सुधारता पण येते, पुन्हा अशी चूक होणार नाही। आम्ही होऊच देणार नाही अशी चूक। हा मिठाईचा डब्बा। ओह, मिठाई तर गोड आहे, पण कसं आहे, आपल्याला आधी काम कळायला लागतं, त्याशिवाय हा देवा तोंड गोड करत नाही। सोपं आहे काम, कोणाचं नुकसान होणार नाही, पण झालाच तर तुझा फायदा होईल। फायदा? अरे फायद्याचं काम तर आपण फर्स्ट अटेम्प्ट मध्ये करतो। बोला। या मुलीला शोधायचं, अस्मी प्रधान नाव आहे तिचं, शोधून काढ। तू सांगशील ती अमाऊंट दे। बोले तो पाहिजे तेवढी रक्कम? हो, पैशाची काहीच कमी पडणार नाही। नाही ते दिसतच आहे तुमच्याकडे बघून। ओके, ही मुलगी हरवली आहे का? नाही, सापडत नाही। हो, सापडत नाहीये म्हणजेच हरवली ना मॅडम। बाय द वे, ही मुलगी तुमची कोण? आणि तुम्ही हिला का शोधताय? ती पोरगी आहे ना, तुला जमेल का तेवढं सांग, नाही तर घोरपडे तुला जमेल नाही। दादा दादा डायरेक्ट पॉइंटवर येत दादा। जमेल ना, जमेल। बघू। देवा कुठलंही काम करायच्या आधी त्याचे परिणाम चेक करतो। ही माणसं ना लोचा वाटतात मला। आधीच ही सगळी माझ्या सिस्टरच्या विरोधात आहे, आणि त्यांनी जर मला इकडे बोलवून पैसे देऊन एखादं काम दिलं असेल तर शंका तर येणारच ना बॉस। शेवटी करामती दिमाग आहे आपला। त्यांनी जे काम दिलंय ना, त्यात माझ्या सिस्टरचं नुकसान तर नाही ना, ते चेक केलं पाहिजे। तेव्हा बारीक लक्ष ठेवा। जेवण छान झालं होतं। काय हो दाजी, तुम्हाला तर खूप काम असतं ना, मग तुम्हाला सुट्टी कशी मिळाली? ते मी अक्कीला ना रोज विचारतो की मला सारंगदाजींना भेटायचं आहे, मला भेटायचं आहे सारंगदाजींना, पण ती मला सांगते की तुझी सारंगदाजी आहेत ना, त्यांना लय काम असतं, म्हणून तू त्यांना भेटू शकत नाही। तुझी अक्की बरोबर बोलते, खरंच काम असतात मला। पण मी काल विचारलं होतं तिला तुम्ही येणार का म्हणून, मग ती म्हणाले तुम्ही नाही येणार आहे, मग आज अशी अचानक। तुझ्यासाठी आलोय मी। खरंच तुम्ही मला भेटायला आले? खोटं वाटतंय तुला? नाही नाही, मग तुमचं ते ऑफिसचं काम? अरे मित्राला भेटायचं म्हटल्यावर ते का ऑफिस वगैरे ते सोडलं मी। थँक्यू। काय रे बबलू? काय सारंग, कुठे आहे तुमचा दौरा? दौरा कुठे? सावलीकडे आलोय। मग त्या महत्वाच्या मीटिंगचं काय झालं? एवढ्या मोठ्या कंपनीचा सीईओ अर्धी मीटिंग सोडून जातो बायकोसाठी? हे काय आपल्याला पटलं नाही बाबा। बबल्या मूर्खा, तूच मला हा सल्ला दिला होतास ना, आता तूच मला सांगतोयस हे बरोबर नाही म्हणून। हा, त्यांना मीच दिला होता, पण ये ना लवकर। काम झालं का? पण नाही अजून काम नाही झालं। सारंग दादा बायकोच्या प्रेमात नाही येडा झालाय। हो ना। अरे बबलू, ती मीटिंग खरंच महत्वाची आहे, मला निघावं लागणार आहे, येतो मी लगेच। ये, तिला तर मग मॅडम पण येणार आहेत। हा, निघतोच आहे मी, निघू तर दे मला। ठेव फोन आता, चल।
निघतो मी. जावे बापू. तू काय त्रास देऊन राहिला रे त्यांना? आहे अगं, मी त्रास नाही देते त्यांना. मी तर त्यांच्या सोबत गप्पा मारत होतो. असं वय. नाही नाही, त्याने मला त्रास नाही दिला, गप्पाच मारत होता माझ्यासोबत. बर जावे बापू, घरी सगळी मंडळी बरी आहेत ना? हो सगळे बरे आहेत आणि सखदेव पण. सारंग सर, मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे. बोल ना. इथे नाही बोलू शकत. चला ना बाहेर. इथे का नाही बोलू शकत? चला ना, मी सांगते. अगं सावली. हो बघितलं तुम्ही? अगं मला तुम्हाला सकाळपासून 4 वेळा चहा पिऊन झालाय आणि तो सरबत पिणार आहात? अजिबात नाही, तुम्हाला काहीही मिळणार नाही. एक नंबर झाला बघा सरबत. हो ना, घ्या. फादर, नाही बाहेर तुमचा स्वॅग चालत असेल, पण इकडे इथे चालवणं खरं तर कठीण आहे आणि खरं सांगायचं तर चालूही नाही. म्हणजे भले घराबाहेर आपण जग चालवत असू, पण घरात आल्यानंतर कुटुंबाचं जे स्टेरिंग आहे ते घरातल्या स्त्रीकडेच असायला हवं, तरच गाडी नीट चालते. एक नंबर डायलॉग मारला बिडू. बॉस बॉस जाऊ देत ना, डायलॉगच्या नादात मेन काम बाजूला राहिलं की. इथे विचारा ना. हो हो हो. बरं फादर, एक छोटस काम होतं, म्हणजे एकदम किरकोळ. मला सांगा, ही अस्मी प्रधान कोण आहे? ही तीच मुलगी आहे जिच्या निघून जाण्यामुळे सारंगचं आणि सावलीचं लग्न झालं. ओ, काय सांगता? म्हणजे सावली सारंगच्या लाईफ मध्ये एंटर झाली, त्याला ही मुलगी कारणीभूत आहे. अच्छा, पण मग तिला आत्ता का शोधताय? गेली तर गेली ना. कसं आहे ना देवा, तिलोत्तमा मेंदळे ह्यापूर्वी तिचा प्रत्येक निर्णय मला विचारल्याशिवाय घेत नव्हती. म्हणजे तिचा विश्वास होता माझ्यावर. ते खरं तर आत्ताही आहे, पण तसं ती दाखवत नाहीये. कारण काही दिवसापूर्वीच मी तिला ह्या गोष्टीची कल्पना दिली आहे की सारंगच्या पत्रिकेत प्रेमयोग आहे. ही तिला उत्तम माहिती आहे. त्यासाठी बहुतेक ती अस्मीला घेऊन येत असेल किंवा काहीतरी दुसरा प्लॅन असेल तिच्या डोक्यात. पण मानलेले फादर, डोंट वरी, आता देवा आलाय ना घरी. आपल्याला फुल पिक्चर क्लिअर आहे, त्यामुळे फिल्म एकदम ब्लॉकबस्टर होणार, यात काही वादच नाही. बाकी सरबत एक नंबर झाल्या. हो ना, घ्या. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.